नमस्कार, मी स्नेहल दळवी. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण मागच्याच व्हिडिओमध्ये आपल्या 12वी फिजिक्सचा पहिला चॅप्टर ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स तो सुरू केलेला होता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या 3 गोष्टी. तर पहिली गोष्ट म्हणजे रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर क्वांटिटीज. म्हणजे काय? तर लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलॉसिटी आणि लिनियर ऍक्सेलरेशन जे असतं त्यांचं रिलेशन विथ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ऍक्सेलरेशन इन सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन मध्ये जे ऍक्सेलरेशन असतं ते आपण पाहणार आहोत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कायनेमॅटिक इक्वेशन्स फॉर युनिफॉर्म अँग्युलर ऍक्सेलरेशन. तर आपण 11वीत काही कायनेमॅटिक इक्वेशन शिकलो होतो. ठीक आहे. ते कायनेमॅटिक इक्वेशन्स होते फॉर युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन. पण कुठलं युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन? लिनियर मोशन. या व्हिडिओमध्ये आपण जे कायनेमॅटिक इक्वेशन्स पाहणार आहोत ते आहेत फॉर सर्क्युलर मोशन. ठीक आहे, किंवा अँग्युलर मोशन. ओके. तर या 3 गोष्टी आपण पाहणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे लिनियर अँड अँग्युलर क्वांटिटीज. तर सपोज हा माझा पार्टिकल आहे आणि हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. ठीक आहे. तर हा पॉइंट ए पासून स्टार्ट करतो आणि काही वेळामध्ये पॉइंट बी पर्यंत जातो. तर त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असेल? आपण मागच्याच व्हिडिओमध्ये शिकलो होतो की याचा रेडियस वेक्टर जो आहे तो जेवढ्या अँगलने मूव्ह होतो, ठीक आहे, हा अँगल थीटा, ते झालं त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्यानंतर आता त्याचं लिनियर डिस्प्लेसमेंट काय असेल? तर लिनियर डिस्प्लेसमेंट काय असेल? ए पासून बी पर्यंत जर तुम्ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, ठीक आहे, डिस्प्लेसमेंट काय असतं? इट इज शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्ट पॉइंट अँड एंड पॉइंट. म्हणजेच काय? स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन स्टार्ट पॉइंट अँड एंड पॉइंट. तर ही लाईन जी आहे, ओके, व्हेक्टर ए बी बार, हे झालं त्याचं लिनियर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. तर हा एक मोठा अँगल झाला. आपण जर यापेक्षा छोटा अँगल कन्सिडर केला तर काय होणार? तर जर सपोज मी एक छोटासा अँगल कन्सिडर करतो, हे दुसरं एक सर्कल घेतो. तर एका पर्टिक्युलर पॉइंटला हा पार्टिकल जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे तो कुठल्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होतो? त्याची वेलॉसिटी कुठल्या डायरेक्शनला असते? इट्स अलॉंग टँजेंट. ठीक आहे. जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण जर एक दगड घेतला, त्याला दोरा बांधला आणि तो असा गरागरा फिरवला. ओके. तर जर तो या पॉइंटला सोडला तर कुठल्या डायरेक्शनला जाईल? असा. त्यानंतर या पॉइंटला जर सोडला तर कुठल्या डायरेक्शनला जाईल? असा. या पॉइंटला सोडला या डायरेक्शनला जाईल. तर म्हणजेच काय? तर सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलची वेलॉसिटी कुठल्या डायरेक्शनला असते? इट्स अलॉंग टँजेंट. ठीक आहे. तर आपण अगदी छोटंसं जर डिस्प्लेसमेंट कन्सिडर केलं, एवढंसं डिस्प्लेसमेंट, तर त्याची डायरेक्शन काय असेल? तो असेल इट्स इक्वल टू आर्क, दिस मच आर्क. ठीक आहे. तर एवढं छोटंसं किंवा याहीपेक्षा छोटंसं डिस्प्लेसमेंट जर मी कन्सिडर केलं तर मी त्याला काय म्हणू शकतो? स्मॉल डिस्प्लेसमेंट. मी त्याला म्हणणार डेल्टा एस बार. ओके. त्यानंतर छोटंसं अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहे त्याला मी म्हणणार डेल्टा थीटा बार. आणि रेडियस वेक्टर आहे आर बार. ठीक आहे. आता आर बार आणि डेल्टा एस बार. ओके. डेल्टा एस बार काय आहे? लिनियर डिस्प्लेसमेंट. तर आर बार आणि डेल्टा एस बार यांच्यामध्ये काय अँगल आहे? यांच्यामध्ये अँगल आहे 90 डिग्रीज. त्यानंतर डेल्टा थीटा बार हे काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. याची डायरेक्शन काय असते? तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो की अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन फाइंड करण्याकरिता आपण जो रूल यूज करतो त्याला म्हणतात राईट हँड थंब रूल. ठीक आहे. सो टेक युअर राईट हँड, कर्ल युअर फिंगर्स इन डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ पार्टिकल. ठीक आहे. उजवा हात द्या. पार्टिकलच्या मोशनच्या डायरेक्शन मध्ये आपले बोट जे आहे ते कर्ल करा, फिरवा. आणि त्यानंतर आपला अंगठा स्ट्रेच करा. स्ट्रेच युअर थंब. So straight thumb gives you the direction of angular displacement.
तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन काय असेल अशी, आउटसाइड द प्लेन ऑफ बोर्ड. तर ही डायरेक्शन जी आहे किंवा हा वेक्टर जो आहे डेल्टा थीटा बार आणि आर बार यांच्यामध्ये काय अँगल आहे, इट इज 90 डिग्रीज. ठीक आहे. त्यानंतर जर मॅग्निट्यूडचा विचार केला, मॅग्निट्यूडचा जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे अँगल इज इक्वल टू व्हॉट, आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. ठीक आहे. आपण रेडियन्स मध्ये अँगल कसा फाइंड करतो, तर अँगल काय असतो, लेंथ ऑफ आर्क म्हणजे डेल्टा एस डिवायडेड बाय रेडियस. ठीक आहे. आणि अँगल काय आहे, डेल्टा थीटा. हे झालं फक्त मॅग्निट्यूड. आता मी आर दुसऱ्या साईडला नेला तर मला काय मिळतं, डेल्टा एस इज इक्वल टू तो आर या साईडला डेल्टा थीटाच्या मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. सो डेल्टा एस इज इक्वल टू आर इंटू डेल्टा थीटा. ठीक आहे. हे झालं मॅग्निट्यूड फक्त. आता मला डायरेक्शन फाइंड करायची, तर मी काय करणार, तर इथे मला दिसतंय या दोन वेक्टर क्वांटिटीज आहेत. ठीक आहे. म्हणजे आर बार एक वेक्टर क्वांटिटी आहे आणि थीटा बार, सॉरी डेल्टा थीटा ही पण एक वेक्टर क्वांटिटी आहे. ओके. तर जेव्हा आपण दोन वेक्टरचं प्रॉडक्ट करतो आणि आपल्याला वेक्टर मिळतो, तेव्हा आपल्याला कुठला प्रॉडक्ट यूज करावा लागेल, स्केलर प्रॉडक्ट की वेक्टर प्रॉडक्ट, वेक्टर प्रॉडक्ट. ठीक आहे. रिझल्टंट जेव्हा वेक्टर असतो तेव्हा आपल्याला वेक्टर प्रॉडक्ट यूज करावा लागेल. तर इथे वेक्टर प्रॉडक्ट जर मी यूज केला म्हणजे डेल्टा एस बार जो आहे, सॉरी डेल्टा एस बार, तो आर बार क्रॉस डेल्टा थीटा बार असेल की डेल्टा थीटा बार क्रॉस आर बार असेल, हे आपल्याला फाइंड करायचंय. ठीक आहे. दोन्ही गोष्टी सेम नाहीत. ओके. म्हणजे वेक्टर प्रॉडक्ट मध्ये आपण काय करतो, रिझल्टंटची डायरेक्शन कशी फाइंड करतो, तर परत आपण यूज करतो राईट हँड थंब रूल. पुट युअर राईट हँड इन डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर. त्यानंतर कर्ल युअर फिंगर्स टुवर्ड्स सेकंड वेक्टर अँड स्ट्रेच युअर थंब. ठीक आहे. तर आता आपण दोन्ही गोष्टी ट्राय करून पाहूयात, आर बार क्रॉस डेल्टा थीटा बार आणि डेल्टा थीटा बार क्रॉस आर बार. तर आर बार, ठीक आहे, या डायरेक्शन मध्ये, तर मी त्या डायरेक्शन मध्ये माझा राईट हँड ठेवला आणि हा जो आहे दुसरा वेक्टर तो कुठल्या डायरेक्शन मध्ये, डेल्टा थीटा बार आउटसाइड द प्लेन ऑफ द बोर्ड. म्हणजे मला माझा हात असा ठेवून चालणार नाही, मला हात असा ठेवावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर मी फिंगर्स कर्ल करणार. ओके. आर बारच्या डायरेक्शन मध्ये माझा हात आहे राईट हँड आणि हा दुसरा वेक्टर आउटसाइड द प्लेन ऑफ द बोर्ड आहे. कुठला वेक्टर, डेल्टा थीटा बार. ठीक आहे. आर बार क्रॉस डेल्टा थीटा बार. तर मला काय मिळतं, तर मी माझा हात जर असा ठेवला आणि हे फिंगर्स कर्ल केले, थंब स्ट्रेच केला, तर मला मिळते डाऊनवर्ड्स डायरेक्शन. ठीक आहे. डेल्टा एस बार डाऊनवर्ड्स डायरेक्शनला आहे का, नाही. म्हणजे हे रिलेशन बरोबर असू शकत नाही. तर दुसरं रिलेशन ट्राय करूयात. डेल्टा थीटा बारच्या डायरेक्शन मध्ये आपला राईट हँड ठेवूयात. ठीक आहे. हे झालं डेल्टा थीटा बारची डायरेक्शन. या डायरेक्शन मध्ये मी माझा राईट हँड ठेवणार आणि आर बार जो आहे या डायरेक्शन मध्ये कर्ल करणार आणि थंब स्ट्रेच करणार. ठीक आहे. पहिला वेक्टर डेल्टा थीटा बार आउटसाइड द प्लेन ऑफ द बोर्ड आहे, त्या डायरेक्शन मध्ये मी राईट हँड ठेवणार. त्यानंतर दुसरा वेक्टर, ठीक आहे, आर बार जो आहे टुवर्ड्स राईट आहे, तर त्या डायरेक्शन मध्ये फिंगर्स कर्ल करणार आणि थंब स्ट्रेच करणार. कुठली डायरेक्शन मिळते मला, अपवर्ड्स डायरेक्शन. ठीक आहे. तर डेल्टा एस बार ची डायरेक्शन अपवर्ड्स आहे का, आहे. म्हणजेच रिलेशन कुठलं बरोबर असणार आहे, हे रिलेशन. तर मला काय मिळालं, डेल्टा एस बार इज इक्वल टू डेल्टा थीटा बार क्रॉस आर बार. म्हणजे काय, तर लिनियर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वेक्टर प्रोडक्ट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड रेडियस वेक्टर. ठीक आहे. तर हे झालं एक रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्यानंतर मी काय करणार, तर मी दोन्ही साइड्सला
डेल्टा टी ने डिवाइड करणार. ठीक आहे. सो डिवाइडिंग बाय टाइम. ओके, मला काय मिळतंय? सो डेल्टा एस बार डिवाइडेड बाय डेल्टा टी, डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम, काय असतं? वेलोसिटी. इट्स इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. हे काय असेल? अँग्युलर वेलोसिटी क्रॉस्ड विथ आर बार. ठीक आहे. तर मला दुसरं रिलेशन मिळालं इथे, लिनियर वेलोसिटी इज इक्वल टू वेक्टर प्रोडक्ट ऑफ अँग्युलर वेलोसिटी विथ आर बार. ठीक आहे. ओमेगा बार क्रॉस आर बार, आर बार क्रॉस ओमेगा बार नाही. ओके, तर हे झालं दुसरं रिलेशन. त्यानंतर आता खूप महत्वाचा पॉइंट आहे. तर सपोज तुम्ही एका कार मध्ये बसलेला आहात आणि एका टर्न वरून तुमची कार ड्राईव्ह करत आहात. ठीक आहे. आणि सपोज तुम्हाला स्पीड वाढवायचं आहे, तर तुम्ही काय करणार? ऍक्सेलरेटरवर पाय ठेवणार आणि स्पीड वाढेल. तर इथे आपण काय चेंज केलं? तर रेडियस मी म्हणू शकतो कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. अगदी क्षणात तो स्पीड वाढतो. तर रेडियस जी आहे ती कॉन्स्टंट आहे आणि अँग्युलर वेलोसिटी जी आहे ती वाढेल. ओके, तर मी काय कन्सिडर करतोय की सपोज ओमेगा 1 ही इनिशियल अँग्युलर वेलोसिटी आहे, किंवा तुम्ही म्हणू शकता ओमेगा आय ही इनिशियल अँग्युलर वेलोसिटी आहे. ओके, आणि अगदी क्षणात तुम्ही काय करताय की अँग्युलर वेलोसिटी चेंज करताय, स्पीड वाढवताय. तर ओमेगा एफ ही सपोज फायनल अँग्युलर वेलोसिटी. ओके, ठीक आहे. तर आता मी इनिशियल आणि फायनल वेलोसिटी कसा लिहू शकतो? सो व्ही आय बार is initial velocity and it's equal to initial angular velocity crossed with omega bar, and vf bar is final angular velocity, so it is omega f bar crossed with r bar. Change in velocity delta v bar equals to काय असेल? फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. ठीक आहे. तर याला मी काय लिहू शकतो? ओमेगा एफ क्रॉस आर, आणि याला काय लिहू शकतो? ओमेगा आय इनिशियल अँग्युलर वेलोसिटी क्रॉस आर. ठीक आहे. तर मी आर जर कॉमन घेतला तर याला काय लिहू शकतो? इट इज ओमेगा एफ बार मायनस ओमेगा आय बार क्रॉस आर बार. ठीक आहे. आणि हे काय झालं? दिस इज चेंज इन अँग्युलर वेलोसिटी. ठीक आहे. सो इट इज डेल्टा ओमेगा बार, चेंज इन अँग्युलर वेलोसिटी. ओके, आणि हे खूप स्मॉल टाइम मध्ये घडतंय सपोज. तर मी त्या टाइमने याला डिवाइड करणार. तर मला काय मिळेल? डेल्टा व्ही बार डिवाइडेड बाय डेल्टा टी इक्वल्स टू डेल्टा ओमेगा बार डिवाइडेड बाय डेल्टा टी क्रॉस आर बार. तर हे काय झालं? इथे मी स्पीड चेंज करतोय, वेलोसिटीची डायरेक्शन नाही. ठीक आहे. सपोज एखादी बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे आणि या पॉइंटला मला स्पीड चेंज करायचं आहे. ठीक आहे. तर इथेच याच डायरेक्शन मध्ये स्पीड चेंज करायचं आहे. रेडियस चेंज झालेली नाहीये. सपोज अगदी क्षणात मी स्पीड चेंज करतोय. तर जे ऍक्सेलरेशन असेल त्याची डायरेक्शन काय असेल? इट्स अलॉंग द सेम डायरेक्शन ऍज दॅट ऑफ वेलोसिटी, म्हणजेच काय? अलॉंग टँजेंट. म्हणून या ऍक्सेलरेशनला मी काय लिहिणार? टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. ठीक आहे. सो टँजेन्शियल ऍक्सेलरेशन is given by this ratio delta v bar divided by delta t. So at, and it is equal to change in angular velocity divided by time. काय असतं? It is angular acceleration. ठीक आहे. Angular acceleration crossed with radius vector. ओके, तर हे झाले आपले 3 रिलेशन्स.
लिनियर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू क्रॉस प्रोडक्ट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. त्यानंतर लिनियर व्हेलॉसिटी किंवा आपण म्हणू शकतो टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी. टॅन्जेन्शियल का? बिकॉज इट इज अलॉंग टॅन्जेंट. इट इज इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी क्रॉस रेडियस वेक्टर. आणि त्यानंतर टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन. मी लिनियर ऍक्सेलरेशन म्हणत नाहीये कारण सर्क्युलर मोशन मध्ये आणखी एक ऍक्सेलरेशन असतं, त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण आता पाहणार आहोत. तर टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन हे कशामुळे घडतं? इट इज बिकॉज ऑफ चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे काय? फक्त स्पीड वाढतं, डायरेक्शन नाही चेंज होत आहे. ओके, तर टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन इज इक्वल टू व्हॉट? अल्फा बार क्रॉस आर बार. हे झाले 3 रिलेशन्स ओके बिटवीन लिनियर अँड अँग्युलर क्वांटिटीज. तर आता आपण पाहूयात नेट ऍक्सेलरेशन. ओके, आता आपण पाहूयात नेट ऍक्सेलरेशन इन सर्क्युलर मोशन. ओके, तर नेक्स्ट आपण पाहणार आहोत ऍक्सेलरेशन इन सर्क्युलर मोशन. तर आताच आपण एक ऍक्सेलरेशन पाहिलं आणि त्याला काय म्हणतात? टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन. आणि ते कशामुळे घडतं? बिकॉज ऑफ चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. ठीक आहे, म्हणजेच काय? तर सर्क्युलर मोशन मध्ये जर तुम्ही पार्टिकलचा स्पीड चेंज केला तर त्यामुळे जे ऍक्सेलरेशन घडतं त्याला आपण म्हणतो टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन. पण व्हेलॉसिटी जी आहे ती एक वेक्टर क्वांटिटी असते आणि वेक्टरला मॅग्निट्यूड असतं आणि सोबतच काय असते? डायरेक्शन. ठीक आहे, म्हणजेच आपण वेक्टर 2 प्रकारे चेंज करू शकतो. एक तर त्याचा मॅग्निट्यूड चेंज करून किंवा त्याची डायरेक्शन चेंज करून. ठीक आहे, किंवा एकाच वेळी आपण दोन्ही पण चेंज करू शकतो. ओके, तर सर्क्युलर मोशन मध्ये जी व्हेलॉसिटी असते इट्स अलॉंग टँजेंट. ठीक आहे, तिला आपण म्हणतो टँजेन्शियल व्हेलॉसिटी. तर जर पार्टिकल पॉइंट ए ला असेल तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन असेल टँजेंट ऍट पॉइंट ए. पार्टिकल बी ला असेल तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय असेल? टँजेंट ऍट पॉइंट बी. म्हणजेच काय? जर तुम्ही मॅग्निट्यूड जरी सेम ठेवलं, म्हणजेच काय, स्पीड जरी सेम ठेवला तरी सर्क्युलर मोशन मध्ये एक ऍक्सेलरेशन नेहमीच असतं आणि ते असतं बिकॉज ऑफ चेंज इन डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. ओके, आणि त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. आणि कारण काय? तर त्याची डायरेक्शन असते अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. सेंट्रिपिटल म्हणजेच काय? सेंटर सिकिंग, गोइंग टुवर्ड्स सेंटर. ओके, तर ते आपण कसं फाइंड करणार? सोपं आहे. आपण परत सेम फॉर्म्युला वरून स्टार्ट करणार. व्ही बार इथे मी लिहितो व्ही बार इक्वल्स टू ओमेगा बार क्रॉस आर बार. तर हे काय? इट्स वेक्टर रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी म्हणजेच टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी. त्यानंतर आपण इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन कसं फाइंड करतो? वी टेक डेरिव्हेटिव्ह. ओके, so taking derivative with respect to time, मला काय मिळतं? dv बार by dt is equal to d by dt of ओमेगा बार क्रॉस आर बार. तर आताच आठवा, आपण जे टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन फाइंड केलं म्हणजे व्हेलॉसिटीच्या मॅग्निट्यूड चेंज होण्यामुळे जे ऍक्सेलरेशन घडतं ते जे फाइंड केलं तिथे आपण आर बार कॉन्स्टंट ठेवला होता. तर आर बार काय? इट इज रेडियस वेक्टर. ओके, किंवा पार्टिकलचा पोझिशन वेक्टर. पण जेव्हा हा पार्टिकल या सर्कलवर मूव्ह करणार तेव्हा आर बार कॉन्स्टंट असेल का? तर नाही, आर बार चेंज होत राहणार. ठीक आहे, म्हणजेच इथे आपण काय करणार? ओमेगाला पण चेंज होऊ देणार, म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटीला पण चेंज होऊ देणार आणि आर बारला पण चेंज होऊ देणार. तर नेक्स्ट आपण वापरणार आहोत प्रॉडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. आणि तो रूल काय आहे? टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट क्वांटिटी, कीप सेकंड क्वांटिटी ऍज इट इज, प्लस कीप फर्स्ट क्वांटिटी ऍज इट इज, पहिली क्वांटिटी तशीच ठेवायची, अँड टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड क्वांटिटी. ठीक आहे, तर आता डी ओमेगा बाय डी टी म्हणजे चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे काय आहे? इट इज अँग्युलर ऍक्सेलरेशन. ठीक आहे, तर अल्फा बार क्रॉस आर बार आणि हे आहे आपलं
टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. ओके, सॉरी, ए सफिक्स टी, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. आणि त्यानंतर प्लस इथे एक दुसरी टर्म आहे आणि हे आहे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. आणि हे कशामुळे घडतं? बिकॉज ऑफ चेंज इन डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. ओके, आपण पार्टिकलला त्याच पॉइंटवर नाही ठेवत आहोत, आपण त्याला फिरू देत आहोत. ओके, वी आर लेटिंग आर बार चेंज, आपण आर बारला चेंज होत देत आहोत. ठीक आहे, सो इट इज ओमेगा बार क्रॉस चेंज इन पोझिशन वेक्टर. तर हा रेडियस वेक्टर पार्टिकलची पोझिशन दाखवतो. सो चेंज इन पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम काय देणार आपल्याला? व्हेलॉसिटी. ठीक आहे, तर हे झालं टोटल ऍक्सेलरेशन. ए बार इट्स इक्वल टू दिस. तर मी पहिल्या टर्मला म्हणतो टँजेन्शियल ऍक्सेलरेशन ए टी बार इट्स इक्वल टू, आपण आताच पाहिलं होतं, अल्फा बार क्रॉस आर बार. आणि दुसरी टर्म जी आहे इट इज ओमेगा बार क्रॉस व्ही बार. या टर्मला आपण काय म्हणतो? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. ठीक आहे, इट इज ओमेगा बार क्रॉस व्ही बार. ठीक आहे, म्हणजे टोटल ऍक्सेलरेशन जे असतं सर्क्युलर मोशन मध्ये, सो टोटल ऍक्सेलरेशन जे असतं इन सर्क्युलर मोशन, so a bar is equal to what? Tangential acceleration plus centripetal acceleration. ठीक आहे, आणि ह्या दुसऱ्या ऍक्सेलरेशनची म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनची डायरेक्शन काय? इट्स अलॉंग रेडियस अँड टुवर्ड सेंटर. तर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनची डायरेक्शन काय असेल? अलॉंग रेडियस अँड टुवर्ड सेंटर. टँजेन्शियल ऍक्सेलरेशनची डायरेक्शन काय असेल? अलॉंग दी टँजेंट. ओके, तर आता मला जर मॅग्निट्यूड फाइंड करायचं असेल ह्या रिझल्टंट ऍक्सेलरेशनचं, तर मी काय करणार? तर मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट जेव्हा आपण दोन वेक्टर्स ऍड करतो तर मॅग्निट्यूड काय असतं रिझल्टंटचं? इट इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर प्लस मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर स्क्वेअर प्लस 2 टाइम्स मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर into magnitude of second vector multiplied by cosine of the angle between two vectors. आणि या दोन्हीमध्ये काय अँगल आहे? AC बार along the center आहे, AT बार along the tangent आहे, म्हणजे अँगल आहे 90 डिग्रीज. आणि cos of 90 काय असतं? 0. म्हणजेच हे इथे येणार नाही. ठीक आहे, ही टर्म व्हॅनिश होईल आणि आपल्याला नेट ऍक्सेलरेशन किंवा टोटल ऍक्सेलरेशन जे मॅग्निट्यूड आहे त्याचा फॉर्म्युला मिळतो स्क्वेअर रूट ऑफ एटी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर. ठीक आहे, तर हे झालं टोटल ऍक्सेलरेशन. आणि आपलं जे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आहे त्याची डायरेक्शन काय असते? अलॉंग रेडियस अँड टुवर्ड द सेंटर. ठीक आहे, ते आपण इथून व्हेरीफाय करू शकतो राईट हँड थंब रूल लावून, कारण इथे काय दोन वेक्टर्सचं क्रॉस प्रोडक्ट आहे. तर आता एसी चं मॅग्निट्यूड मी कसं लिहू शकतो? इट इज इक्वल टू ओमेगा इंटू व्ही. ठीक आहे, त्यानंतर मी व्ही इक्वल्स टू आर इंटू ओमेगा हे सबस्टिट्यूट करू शकतो. हे आपण आताच पाहिलं होतं. व्ही बार इक्वल्स टू ओमेगा बार क्रॉस आर बार. जर मॅग्निट्यूड द्यायचं असेल व्ही इक्वल्स टू ओमेगा इंटू आर, ते सबस्टिट्यूट केलं तर मला काय मिळतं? ओमेगा इंटू ओमेगा मल्टिप्लाइड बाय व्हॉट? ओमेगा इंटू आर किंवा आर इंटू ओमेगा, तर ओमेगा स्क्वेअर इंटू आर. ठीक आहे, तर हा झाला आणखी एक फॉर्म्युला आर ओमेगा स्क्वेअर. पण हे काय? जस्ट मॅग्निट्यूड. आणि त्यानंतर मला आणखी एक फॉर्म्युला मिळेल जर मी ओमेगा इक्वल्स टू इथे सबस्टिट्यूट केलं, हा आर दुसऱ्या साईडला नेला, व्ही अपॉन आर. ते जर सबस्टिट्यूट केला तर व्ही अपॉन आर इंटू व्ही, तर काय होईल? व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. ठीक आहे, तर हे 3 फॉर्म्युले आहेत फॉर मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. आणि याला जर आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर काय करावं लागेल? तर डायरेक्शन असते अलॉंग रेडियस अँड टुवर्ड सेंटर. हा एक फॉर्म्युला आपण वेक्टर फॉर्म मध्येच पाहिलेला आहे. ठीक आहे, तर एसी बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस व्ही बार.
त्यानंतर लक्षात ठेवायची आवश्यकता नाहीये. ओके, फॉर्म्युली लक्षात ठेवायची आवश्यकता नाहीये, आपण फाइंड करू शकतो. तर AC इक्वल्स टू, मी हे लिहिलं ओमेगा स्क्वेअर इंटू आर. तर मी जस्ट आर बार म्हणजे दोन्ही AC आणि आर दोन्हींना वेक्टर फॉर्म मध्ये लिहीन. तर आता AC बार ची डायरेक्शन काय, इट्स अपोजिट टू आर बार. आर बार काय, अलॉंग रेडियस पण अवे फ्रॉम सेंटर, सेंटर पासून दूर. आणि सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनची डायरेक्शन काय, टुवर्ड सेंटर. म्हणजेच काय येईल, आर बार आणि AC बार अपोजिट आहेत एकमेकांना, म्हणून इथे येईल एक निगेटिव्ह साइन. ठीक आहे, तर हे झालं वेक्टर फॉर्म मध्ये. आणि इथे मॅग्निट्यूड आहे आणि मला डायरेक्शन पाहिजे, तर त्याकरता मी काय करणार, AC बार इज इक्वल टू, मी जस्ट एक युनिट वेक्टरने मल्टिप्लाय करणार. सो V² अपॉन R इंटू आर कॅप. ठीक आहे, आर कॅप युनिट वेक्टर इन डायरेक्शन ऑफ आर बार, पण मला पाहिजे अपोजिट, म्हणून मी लिहिलं इथे निगेटिव्ह साइन. ओके, ठीक आहे. तर हे झालं सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन इन स्केलर फॉर्म एज वेल एज इन वेक्टर फॉर्म. ओके, आणि फायनली आपण पाहणार आहोत कायनेमेटिक इक्वेशन्स फॉर युनिफॉर्म अँग्युलर ऍक्सिलरेशन. तर आपण 11वीत 3 कायनेमेटिक इक्वेशन्स पाहिले होते. सो कायनेमेटिक इक्वेशन्स फॉर युनिफॉर्मली accelerated motion, uniform linear acceleration, ते काय होते, V इक्वल्स टू U प्लस AT, S इक्वल्स टू U टाइम्स T प्लस हाफ ऑफ A टाइम्स T स्क्वेअर. त्यानंतर V स्क्वेअर इक्वल्स टू U स्क्वेअर प्लस 2 टाइम्स A इंटू S. तर इथे V काय आहे, फायनल वेलोसिटी, U काय आहे, इनिशियल वेलोसिटी, A काय आहे, ऍक्सिलरेशन, आणि T इज टाइम. तर मी इथे सगळ्या लिनियर क्वांटिटीजना अँग्युलर क्वांटिटीज दे रिप्लेस करेल. ठीक आहे, तर सपोज ओमेगा 0 इज इनिशियल अँग्युलर वेलोसिटी, पण मी ते स्पीड म्हणणार कारण मी डायरेक्शन यूज करणार नाहीये. सो इनिशियल अँग्युलर स्पीड, ओमेगा T is suppose final angular speed, and suppose theta is equal to angular displacement. तर मला हे 3 इक्वेशन्स मिळतात. ओमेगा T इक्वल्स टू ओमेगा नॉट प्लस अल्फा T. ठीक आहे, अँग्युलर स्पीड ऍट टाइम T म्हणजे फायनल अँग्युलर स्पीड इज इक्वल टू इनिशियल अँग्युलर स्पीड प्लस अँग्युलर ऍक्सलरेशन मल्टिप्लाइड बाय टाइम. तर मी इथे काय केलं की V ला म्हणजे फायनल स्पीडला रिप्लेस केलं फायनल अँग्युलर स्पीडने, इनिशियल स्पीडला रिप्लेस केलं विथ इनिशियल अँग्युलर स्पीड, लिनियर ऍक्सलरेशन ला कशाने रिप्लेस केलं, अँग्युलर ऍक्सलरेशन. ओके, ठीक आहे. त्यानंतर डिस्प्लेसमेंट, तर मी इथे लिहिणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू UT, तर इथे लिहिणार ओमेगा नॉट इंटू T, कारण इनिशियल अँग्युलर स्पीड काय ओमेगा नॉट. सो प्लस हाफ ऑफ A ला रिप्लेस करायचं अल्फाने, अल्फा इंटू T स्क्वेअर. आणि नेक्स्ट आहे V स्क्वेअर. सो ओमेगा T स्क्वेअर इक्वल्स टू ओमेगा 0 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स A ला रिप्लेस करायचं अल्फाने म्हणजे अँग्युलर ऍक्सलरेशनने, आणि S ला रिप्लेस करायचं थीटाने. ठीक आहे, तर हे झाले आपले कायनेमेटिक इक्वेशन्स फॉर युनिफॉर्म अँग्युलर ऍक्सलरेशन. म्हणजेच हे आपण कधी यूज करू शकतो, तर हे इक्वेशन्स आपण यूज करू शकतो जेव्हा ऍक्सलरेशन कॉन्स्टंट असेल तेव्हा, आणि हे इक्वेशन्स आपण यूज करू शकतो जेव्हा अँग्युलर ऍक्सलरेशन कॉन्स्टंट असेल तेव्हा. ठीक आहे, तर या इक्वेशन्सना वेगळं पाठ वगैरे करायची आवश्यकता नाहीये, कारण काय आपल्याला हे इक्वेशन्स माहिती आहेत लिनियर केससाठी. तर अँग्युलर केससाठी फक्त काय करायचं, लिनियर क्वांटिटीजना अँग्युलर क्वांटिटीजने रिप्लेस करायचं. ओके, तर या लेक्चरमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.